सांगते ओके असं आहे बाउल सकट उद्धव ठाकरे येणार आहेत पण त्यांनी 7चा टाइम दिलेला आणि 300 ओके खूपच सुंदर आहे ही 200 एक्स्ट्रा 10% डिस्काउंट देणारचे सर बोललेत सो तुम्ही जर माझं चॅनलचं नाव सांगितलं आमच्या सिद्धीचं ना फेवरेट फ्रूट म्हणजे काय माहिती ताडगोळी 250चा आहे प्युअर कॉटन आहे हॅलो मी अक्षदा मयूर ठोंगे #ब्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते तर आज आम्ही संध्याकाळीच निघालो शॉपिंगला कारण की इतकं ऊन होतं आणि काल आमचा इतका त्रास झाला आम्हाला त्या उन्हाचा सो विचार केला की संध्याकाळीच आपण शॉपिंगला जाऊया मी जिने उतरते त्यामुळे तुम्ही बघू शकता जिने उतरते त्यामुळे मी थोडं खालतीच माझं लक्ष आहे तर संध्याकाळीच निघालो आता आम्ही पूर्ण कपडा मार्केट आहे तिथे जाणार आहोत जिथे वन पीस टॉप असे प्लाझो सेट वगैरे असे भेटतील तिथे जाणार आहोत आणि मग तिथून डायरेक्ट घरी जाणार आहोत ओके तर चला तुम्ही बघू शकता इथे ना फेमस लस्सी मिळते दादरमध्ये आणि आता आम्ही ती प्यायला आलो एक गर्दी तुम्ही बघू शकता ठीक आहे आपण मिलके करते काय करते श्री जय श्री कृष्ण हे नाव आहे हा ग हेच नाव आहे जय श्री कृष्ण खूप फेमस आणि तुम्ही ते रस बघू शकता बघू शकता इथून आत जायचंय खूपच जास्ती गर्दी आहे इथे तुम्ही बघू शकता आणि अशी लस्सी रेडी होत आहे बघा ह्याच्यात ते लोक रेडी करतात आणि ही काय मलाई आहे का हे मलाई त्या लस्सीमध्ये टाकतात मलाई मला तोंडात आली एकदम बरं झालं ऍक्च्युली आम्ही चहा घेऊन निघणार होतो पण नंतर विचार केला की इथली सिद्धीमाळीतली लस्सी आहे ना ती फेमस आहे ती आपण जाऊ आणि पिऊ म्हणजे चालेल मग चहा वगैरे नको घेत बसलो मग आम्ही डायरेक्ट लस्सीच प्यायला आलो आम्ही दोघात एक घेतलं कारण की आम्हाला अजून पण बऱ्यामध्ये शॉपिंग करता मध्ये आम्ही चढणार आहोत त्यामुळे मग आम्ही पोट भरून नाही घेतो म्हणून आम्ही दोघात एकच लस्सी घेतली आई मला तुझी खूप आठवण येते की तुला लस्सी खूप आवडते आणि तू ही लस्सी परत प्यायला पाहिजे खूप भारी आमची लस्सी पिऊन झाली तुम्ही ते गर्दी बघू शकता आणि सिद्धी म्हणते इथे संडेला उभं राहायला पण जागा नसतं बसायचं तर लांबचीच गोष्ट आता पण आपण त्यांची आपली कमेंट आहे ती त्यांना सांगू की मला लस्सी तरी खूप आवडली भाऊ खूप भारी होती लस्सी तर आता आपण आहोत दादर मधल्या शिवसेना भवन तुम्ही बघू शकता ओके आता आम्ही इथून स्टार्ट करतोय ते पूर्ण ते स्टेशन पर्यंत जे शॉपिंग स्टॉल आहेत छोटे छोटे कपड्यांचे चपलांचे किंवा दागिन्यांचे वगैरे ते सगळं कव्हर करणार आहोत सो आम्ही विचार केला पहिले शिवसेना भवन कव्हर करूया आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊ चला हा ना शिवसेना भवनचा एंट्रन्स आहे इथून आणि तिथे सगळे मीडिया पत्रकार वगैरे आहेत म्हणजे कोणतरी नक्कीच मोठा माणूस इथे एंटर केलेला आहे तुम्ही बघू शकता हा एंट्रन्स आहे शिवसेना भवनचा आम्ही शिवसेना भवनच्या इथे आहोत आणि आताच आम्हाला न्यूज मिळाली अशी आहे की इथून उद्धवजी साहेब येणार आहेत उद्धव ठाकरे येणार आहेत पण त्यांनी 7चा टाइम दिलेला आणि 7:30 वाजलेत तरी ते लोक अजून आले नाहीये आम्ही विचार करतो आणि आम्हाला थोडं ऑकवर्ड पण वाटते आणि थोडी भीती पण वाटते काय उपयोग नाही झाला आमचा तिथे थांबून कारण की आम्हाला सांगितलं गेलं तिकडे भरपूर टाइम लागेल तरी 1.5-2 तास लागतील टाइम कोणालाच माहित नाही मग आम्ही विचार केला की जाऊया बेटर लक नेक्स्ट टाइम ठीक आहे आता चला आपलं जे मेन मुद्दा आहे जो मेन काम आहे सगळं शॉपिंग स्टॉल एक्सप्लोर करणं सो ते स्टार्ट करूया कारण की आज लवकर घरी जायचंय सो आता आम्ही आलो इथे शॉर्ट कुर्तीजच्या इथे ओके काय प्राइस आहे भाऊ 250 रुपयाला आहेत प्युअर कॉटन आहे सॉरी
250चे आहेत. आपण जीन्सवर वगैरे घालू शकतो. फुल स्लीव्स पण आहेत, स्लीवलेस पण आहेत. त्यानंतर इथे पूर्ण बॅग आहेत. काय प्राइस आहे दादा? कोणती पण स्टार्टिंग काय? 150. ओके, 350, 200, 250 अशी आहे. ह्याची काय प्राइस आहे? ही 200ची आहे. मॅप ऑफ लंडन. छान आहे, मस्त आहे ना. ओव्हरऑल असं इथे भरपूर सारे असे ना वॉलेट्स आहेत, पर्स आहेत. वॉलेट नाही, पर्स आहेत. सॉरी. काय प्राइस आहे ताई? 200 रुपयाची आहे ही. 300 ओके, खूपच सुंदर आहे ही 200ची. 650 वाला. वा, हे 650ची आहे, पण खूप सुंदर आहे, वर्थ इट आहे. तुम्ही बघू शकता, फुल रिच लुक देतो. आणि हे बटवे आहेत. बटवे 200. हा 200चा आहे. तुम्ही ओव्हरऑल इथे कलेक्शन बघू शकता. आणि ह्यांचं तुमचा नेहमी इथेच असतो स्टॉल? ह्यांचा स्टॉल नेहमी इथेच असतो. 150 का 120 में है लास्ट. 120 का आहे का लास्ट? 500. ही 500 600 बोलते 500. 500ला देणार. आणि हे ना त्यांचा स्टॉल आहे ना, बरोबर नक्षत्र मॉल आहे ना त्यांच्या समोर आहे अगदी. तुम्ही बघू शकता. तो इथे थोडा हेअर ॲसेसरीज आहेत, लहान मुलांचे हेअर बँड वगैरे. हे किती क्यूट आहेत. काय प्राइस आहे याची? कितने काय? 100 रुपयाचं एक आहे. ओके. आणि हे कसं आहे? अच्छा, हे मुकू घालेल तोंडात. आणि इथेही तुम्ही बघू शकता असे क्लिप क्लचर आहेत. त्याच्यानंतर हेअर बँड आहेत, छोटे छोटे असे क्लिप्स आहेत बटरफ्लायचे. तर ओव्हरऑल वरती तुम्ही बघू शकता. ह्याची काय प्राइस आहे? एक क्लच 50 रुपये. फक्त 50 रुपयाला आहे. कोणताही 50 आहे की फक्त ही लाईन अशी आहे? अलग अलग वेगळे वेगळे. नेलपेंट पण आहेत. ते इयरिंग्स आहेत. आपण इयरिंग्स बघूया. काय प्राइस आहे दादा याची? ओके, खूप छान आहेत. ह्याची काय प्राइस आहे? हे? सुंदर आहे. हा, ते डिझायनर साडीवर वगैरे किती छान वाटते. मला असं ना थोडं ऑफसाईड मध्येच बघायचं होते. ह्याची काय प्राइस आहे दादा? हा, ओके. शॉर्ट कुर्ता 250चा आहे, प्युअर कॉटन आहे. अच्छा, चालू आहे जयपुरी जयपुरी पॅटर्न. ओके. मागे लखनवी पण आहेत. हे 250ला आहेत. कोणताही 250ला आहे की सिंगल तो आहे? कोणताही घेतला तरी 250ला आहे. हे शॉर्ट मध्ये आहेत. क्या प्राइस है? साड़ी कवर का 150 का आएगा, जाड़ा ओके. और कौन सा है ये? 100ला 2 आहेत. अच्छा, डबल कापड आहे याचा. ओके. हे साधे वाले ते 100चे 3 आहेत. ओके. आणि ज्वेलरी बॉक्सची काय प्राइस आहे? अच्छा, हा 150चा आहे. ओके. ओके, हा 100चा आहे. हा 200चा आहे. आता इथे पण असं मोबाईल कव्हर आहे, त्याच्यानंतर टॉप आहे, शॉर्ट्स आहेत, घरात घालायचे टी शर्ट्स आहेत, लहान मुलांचे कपडे आहेत. पूर्ण हे सगळं त्या लोकांचा बिझनेस चालू आहे. आपण त्यांना डिस्टर्ब तर करू शकत नाही जास्ती. पण काय प्राइस आहे दादा? 200 रुपयाला कुर्ता. कॉटनचे ते.
इथेही कुर्तीचा स्टॉल आहे, आपण त्यांना विचारू कशा आहेत कुर्तीज. काय प्राइस आहे दादा कुर्तीजची? 200 रुपये. सो ओव्हरऑल हा सगळा पूर्ण लाईन त्याचीच आहे. सगळे तेच 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 स्टॉल आहे. तिथे परत बॅग आहे, परत इथे ज्वेलरी आहे, इयरिंग्स आहेत. ठीक आहे. इथे छोटे छोटे फ्रॉक आहेत. आपण मुक्ताला एखादा फ्रॉक बघूया का? चल. इथे लहान मुलांचे शूज आहेत, सँडल्स आहेत, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नंतर इथे जेगिन्स आहेत, लेगिन्स आहेत, इथे परत पर्स आहेत, इथे टिफिन बॅग आहेत, परत इथे बेल्ट आहेत, साडीवर वगैरे आपण लावतो ते टाईपचे. बघा, वन पीस साडीवर वगैरे लावू शकतो. काय प्राइस आहे दादा ह्याची? 100. हे फक्त 100 आणि ह्याची 150 आहे. हा 150, हा 100. सगळं 150 आले. ओके. आता आम्हाला ह्या स्टॉलवर आलोय जिथे आपल्याला कपड्यांचे ब्रश, त्याच्यानंतर हे असे छोटे फॅन, त्याच्यानंतर हे टॉयलेट क्लिनिंग करायचं, छोटी बॉटल आहे, परत ते हेड मध्ये मसाज करायचं आहे आणि त्याच्यात भांडी घासायचं पण आहे. हो. त्याच्यानंतर हा ना छोटूसा लुफा आहे, म्हणजे आपण ह्याच्याने पाय घासू शकतो, आपले तळवे वगैरे. असं छोटासा लुफा आहे हा. वुडन मध्ये कोंब पण आहे. ते काय दादा? पेपर. ओके, बघू ते काय. हे ना आपण ट्रॅव्हलिंग मध्ये यूज करू शकतो. एक सिंगल पेपर घ्यायचा आणि त्याच्याने हाताला फेस येतो, बरोबर ना? पाणी टाकल्यावर हे ट्रॅव्हलिंग सोप आहे. काय प्राइस आहे याची? फक्त 50 रुपये. चांगलं आहे म्हणजे हे ऍक्च्युली ना. आता हे टूथब्रश होल्डर आहे. आपण याच्यामध्ये आपले ब्रश ठेवू शकतो, असं किट ठेवू शकतो. ब्रश म्हणा किंवा टूथपेस्ट म्हणा, हे वगैरे ठेवू शकतो. त्याच्यानंतर हे काय माहितीये का, ह्याच्यामध्ये पाणी भरून आपल्या फ्रेजरला ठेवायचं आणि देन मग ते ओपन करायचं आणि मग ते तुम्हाला माहिती आहे आपलं फेशियलला वगैरे आपण इथं यूज करतो, फेस मसाजला वगैरे ते आहे. त्याच्यानंतर हे काय माहितीये का, हे ना वॉशिंग मशीन मध्ये टाकायचं. त्याच्याने आपले कपडे जे गुंतात ना ते गुंतत नाहीत, बरोबर. कितीच आहे हे दादा? 50 ला 5 आहेत हे बरं आहे आयटम हा. त्याच्यानंतर हे असे छोटे छोटे स्ट्रॉ आहेत. आता मी मुक्ताला जर ह्याच्यातला एखादा स्ट्रॉ घेतला तर ती कंटिन्यू पाणी पित बसेल आणि चिखल करेल, त्यामुळे मी सध्या नाही घेतलेला. मी मुक्ताला काहीच नाही घेतलं. तुम्ही बघू शकता इथे सगळा पूर्ण सेट आहे इथे. आणि सिद्धीने घेतलाय हा ब्रश कपडे धुवायचा. इथून परत सुरू होतो. इथे प्लांटचा स्टॉल परत सुरू झाला. सगळीकडे तीच प्राइस आहे, 200, 250, 300. पैसे कमी करत नाहीत आपण इथे बिलकुल. फिक्स रेट 200 ते 200. काय माहित पुढे दुकान. इथे परत लहान मुलांचे फ्रॉक आहेत, मुक्ताच्या साईजचे नाही त्यात वाटतं. इथे ना ड्रेस पीस आहेत, आपण बघूया कितीचे आहेत ते. काय प्राइस आहे दादा? वेगळं आहे का? त्याची काय प्राइस आहे? हा बिस्किट कलर आहे तो. हा 1050 चा ड्रेस पीस आहे. स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे? 500 पासून स्टार्टिंग रेंज आहे. येस. हा ड्रेस 650 पर्यंत येणार. ओके. हा पण ड्रेस आहे, ऑर्गेन्झा मध्येच आहे. दुपट्टा ऑर्गेन्झा मध्ये येतोय आणि हे कॉटनचा आहे, विथ इनर आहे. ह्याची काय प्राइस आहे? 600 पर्यंत येणार. ह्याची काय प्राइस आहे? ओके 915 चा आहे. ओके. आपण परत ऑर्गेन्झा मध्येच आहे, 500 चा आहे. विथ अस्तर आहे ना याच्यात पण. आणि त्याचा काय प्राइस आहे? त्याच्यावरती सेम कलर आहे. हा ह्याची काय प्राइस आहे? 750 पर्यंत हा ड्रेस येणार. छान आहे ना. आपण अस्तर आहे, दुपट्टा वगैरे असं पूर्ण वर्क केलेला आहे.
विथ इनर आहे. आणि तो फर्स्ट मरून कलरचा आहे, व्हाईट मरून. हा चंदेरी सिल्क मध्ये आहे. ओके. हा 600चा आहे. 4 कलर आहेत त्याच्यामध्ये. कुठला? हा 500चा आहे. ओके. ह्याची काय प्राइस आहे? हा पण 500चा आहे. याच्यात कलर आहे, तुम्ही ते बघू शकता. हा पण एक आहे. ह्याची काय प्राइस आहे? हा 550चा आहे. जयपुरी वर्क मध्ये पण आहे त्यांच्याकडे, तुम्ही बघू शकता. ओके. चंदेरी सिल्क मध्ये. ह्याची काय प्राइस आहे? 750चा आहे. विथ इनर आहे. ह्याच्यात कलर आहेत. कोणते कोणते कलर आहेत? सगळे कलर दाखवा. ओके. ह्याच्यामध्ये हे एवढे कलर आहेत. 4 प्रत्येक पॅटर्न मध्ये 4 कलर आहेत. हा मरून कलर आहे, तो थोडा राणी कलर मध्ये होता. हा पर्पल मध्ये आहे, बैगनी कलर. त्याच्यानंतर हा थोडासा असा मेहंदी कलर आहे, मोरपंखी कलर. ओके. अशामध्ये आहे. बांधणी टच मध्ये आहे. ह्याची काय प्राइस आहे? हा 550चा ड्रेस विथ इनर आहे. सुंदर, खूप छान छान कलेक्शन आहे दादा. थँक्यू. काय प्राइस आहे याची? हा 750चा आहे. आणि ह्यांचा स्टॉल बरोबर प्लाझा सिनेमा आहे ना त्याच्या समोर आहे, दादर. परत आभूषण करून शोरूम आहे कपड्यांचं. त्याच्यानंतर प्लाझाच्या अगदी समोर ह्यांचं स्टॉल आहे. ठीक आहे. ओके. थँक्यू सर. यांच्याकडे खूप सुंदर असं कलेक्शन आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलचं नाव घेऊन येत असाल #ब्लॉग वाइब्स करून, तर इकडे तुम्हाला एक्स्ट्रा 10% डिस्काउंट देणारचे सर बोललेत. सो तुम्ही जर माझं चॅनलचं नाव सांगितलात आणि इथे आलात तर तुम्हाला एक्स्ट्रा 10% डिस्काउंट मिळेल, असं आपल्याला ऑफर मिळालेली आहे. तर नक्की या आणि ते शॉपिंग करायला विसरू नका. सो मी यांच्याकडून हा ड्रेस पीस घेतलेला आहे, मला खूप जास्ती आवडला. थँक्यू काका. तो लिंक उद्या परवा कधी ह्या आठवड्यात येऊन जाईल पुढच्या. तुम्ही पण शेअर करा, सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आता नेक्स्ट टाइम मी कधी आली की इथे शॉपिंग करणार आहे, कारण की काकांनी मला खूप छान डिस्काउंट दिला. आणि इव्हन माझी जी युट्यूब फॅमिली आहे त्यांना पण ते एक्स्ट्रा 10% डिस्काउंट देणार आहे. थँक्यू सो मच काका. काय प्राइस आहे दादा? 200 रुपये. या सर. तर मंडळी, सिद्धीने ना खूप मोठा डायलॉग मारला. आम्ही ना खूप दमलो आहे आता. आणि आम्ही ना तो जो ड्रेस घेतला ना तो घेतल्यानंतर थांबलो तो ड्रेस बॅग मध्ये टाकायला. सिद्धी म्हणते छोटस थांबणं पण किती भारी वाटतं ना, किती भारी वाटतं ना, किती रेस्ट मिळतो ना. मी बोलली हो, थोडं लेग मसाज, बॉडी मसाजचा फील देतो छोटस थांबणं. सिद्धी, आता आपण काय आणायला चाललोय?
आईस ऍपल मीन्स ताडगोळे. तर आम्ही ताडगोळे आणायला चाललोय मामीला आमच्या. तिला ताडगोळे खूप आवडतात आणि बघू कसे आहे ते, त्याप्रमाणे मीही जाईन घरी मुकूसाठी. तुम्ही इथे बघू शकता, इथे वेस्टर्न वेअर मध्ये आहे थोडं. आपण त्यांनाच विचारू काय प्राइस आहे दादा, काय प्राइस आहे याची? इसका क्या है? हा 1250चा कॉर्ड सेट आहे. त्याच्यानंतर हे साईडचं पण आहे. आणि ह्याची काय प्राइस आहे? हा 950चा आहे. आपण कॉर्ड सेटच आहे, पूर्ण लाईन कॉर्ड सेटचीच आहे. त्याच्यानंतर इथे वन पीस आहेत, तुम्ही बघू शकता. इथे पण सगळे असे अनारकली वगैरे ड्रेस आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे पण आहेत ऑर्गेन्झा मध्ये अनारकली आहेत. पूर्ण घागरा चोली वगैरे इथे आहेत. आमच्या सिद्धीचं ना फेवरेट फ्रूट म्हणजे काय माहिती, ताडगोळे. आणि तिला ना अख्खा वर्षभर ऑलमोस्ट त्याचा वेट करावा लागतो, कारण की उन्हाळ्यात ते जास्त येतात. त्यामुळे जगात सगळ्यात बरी तिच्यासाठी आहे ताडगोळे. माहितीये का, सिद्धी एवढी एक्स्ट्रा प्रो आहे. स्वस्तात स्वस्त कुठे भेटतात ते, हे इकडचे ताडगोळे महाग आहेत असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे ती मग जिथे स्वस्त मिळतात तिथे आम्हाला घेऊन जाते. म्हणजे स्पेशली मला आणि माझे पाय तिने गळ्यात आणलेत. एवढी आयुष्यात मी कधीच चालली नसेल इतकी आज मी चालली आहे, आज आणि काल. ओके, हे असे असतात ताडगोळे. अँड देन मग ते कटिंग करून 100ला 8 आहेत ताडगोळे. आम्हाला दाखव बाबा. ना 100ला नहीं, बराबर है भाई. अभी वो किधर से लेके आई बताए मुझे, उधर से इधर अच्छा मिलता है इसके लिए. हाँ, ती म्हणते नाही ना तिकडे नाही जायचं. फोन करता उसको, रहेगा कोई ना कोई आ हा जाएगा. भाऊ 100ला 12 देणार का? मी पण घेते मग. द्या ना. तुम्ही व्हिडिओ मध्ये येणार आहोत. 10 दे रहा हूँ. नहीं द्या ना, 12 दे दो ना. अभी बंद कर रहे हैं ना. मैं भी लेंगी फिर. छोटे भी मजा है, बड़े मत ज्यादा मजा नहीं है. हाँ, लेकिन वो चिल्ले के लिए है ना. आता सिद्धी त्यातल्या त्यात खाते. हे किती दिलेत? हा 12 ही दिया ना? नहीं 12 नहीं है. ठीक है फिर. हाँ 12 दे रहे तो ले लो, दे दो. अच्छा, मी माझ्या मुकुडीला पण घेते ताडगोळे. बहुतेक तिला आवडेल, नाही आवडलं तर मयूर आहे, मी आहे खायला. आणि ही ताडगोळे हावरी, ताडगोळ्यासाठी हावरी रस्त्यात सुरू झाली आहे. तसं आम्ही मगासपासून रस्त्यात खूप काय काय खाल्लंय. कष्ट लागतात. अच्छा, हा बघितलं मेरे के लिए नाही सिद्धी. सो आता आम्ही ताडगोळे खाते. त्यांनी असं नसतं की ओके हे असे तोडतात ते लोक. हे मला माहित नव्हतं, हे त्याला ताडगोळे म्हणतात ते. तिने मजा घेतलेली आहे ताडगोळ्याची. वा 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 म्हणालेले आहे. आणि हे आता मला मिळणार आहे 100ला 13 टाळ्या. नाही 9 कसं, तुम्ही 12 बोलला कोण सांगितलं? ओके, मला माहितच नाही गं हे ताडगोळे असतात ते. सिद्धी, मला वाटलं डायरेक्ट ताडगोळे अशीच येतात. हे असे एवढं. अंकल का हम लोगों ने बहुत डोका खाया है. अंकल का बहुत डोका खाया है. ताडगोळा हावरी तरी नाही आहे मी, पण मला आता तिने खाल्लं तसं. तू काही ऐक ना, तू बोलून काय उपयोग नाही, माईक माझ्याकडे. तिथे ऐकायला नाही येणार. आणि मी पण आता खाते ते, कारण की तिला खाताना बघून मला पण असं इच्छा झाली खायची. पण ते मला नीट सोलायला जमत नाही असं वाटतंय. असंच सोलतात का ग?
असंच सोलतात. ओके. पाणी मिळालेलं नाहीये ताडगोळ्यामधलं. ते पण छान आहे, पण भारी वाटलं ग खाल्ल्यावर एकदमच. हा, आता हे बहुतेक मुक्ताच्या पोटात कमी जाणार आहे. नाही, पण मुक्ता आवडीने खाणार आहे. आणि उन्हाळ्यात खाल्लं पाहिजे, आपली बॉडी खूप हायड्रेट राहील. बोलना मत इतना दिया है तो गिरात मार नहीं नहीं, अभी नहीं बोलेगी अंकल, इसको सब बड़े बड़े क्यों? मैं, मेरा नसीब अच्छा है और मैं उनको यूट्यूब पे डालने वाली हूँ, उनका ब्लॉग ये यूट्यूब पे फेमस हो जाए. दूसरा काट के दे दो. सही नहीं आपका नसीब खराब. कुछ नहीं नसीब. इतकी फालतू आहे ना. ऑलमोस्ट मला एक 10 ते 15 मिनिटं चालवत आणलाय एवढ्या लांब. मी विचारलं आता कुठे जायचं, आपण स्टेशनला चाललोय का? होते नाही, आपल्याला ज्यूस प्यायला जायचंय. ज्यूस पिण्यासाठी तिने मला 10 मिनिटाचा रस्ता चालवला. तिला राहू दे तुझं ज्यूस, चल बाई आता घरी. आता तिला पाणीपुरी पण खायची होती. मला बोलते कोणती पाणीपुरी खाणार, फ्लेवर वाली खाणार का कोणती? मी नाही काय खाणार आहे. मग बोलते मग ज्यूस पिऊया. इथेच आहे, अजून एक 5 मिनिटात पोहोचू. मी घरी चल आता त्यापेक्षा. मी आता मरीन चालून चालून, असं झालंय माझं. मला ना इथे असं खूप छान असे फ्रॉक दिसलेले आहेत. फ्रॉक आहेत की आय थिंक हे आहेत ते चोळी आणि स्कर्ट आहे ना. नाही नाही, मग नकोय मला तसं. मला वाटलं हा मेहंदी कलरचा फ्रॉक आहे, मला आवडलेला का हा खणाचा. अच्छा, हे फ्रॉक आहेत का? ठीक आहे. आय थिंक इथे नऊवारी आहेत पैठणी सारखा. हा, आपण बघूया इथे काय आहे. ओके सिद्धी, मला ताडगोळे खूप मिळाले आणि मोठे मोठे मिळाले. आता मी तुला नेते अजून मोठे. पण तू घेणार आहेस का तिकडून? रंजा, मी तुझी मजा आहे याच्यामध्ये. मी तिला अशीच चिडवते, त्यामुळे ती अजून ताडगोळे घेणार आहे. पण माझे असं नाही करायला पाहिजे होतं ग त्याने. सिद्धी, खूप वाईट केलं ना त्याने. तू नेहमी जातेस. खुश होता की युट्यूब वर मी येणार. अच्छा, युट्यूब साठी त्याने माझ्यासाठी चीट केला तुला. मला अजून कुठे कुठे फिरवते ना, मला काय खरंच कळत नाही. सिद्धी आता कुठे आहे? नंदा हॉटेल, शुद्ध शाकाहारी. डायरेक्ट रेल्वे स्टेशन तरी बोलते. मला तिच्यावर भरोसा नाही. तिने मला ऑलमोस्ट पाऊण तास ती डायरेक्ट रेल्वे स्टेशन असं बोलून ना, तिने अख्खा ऑलमोस्ट दादर मला फिरवलंय. हा रोड कोणाला माहितीये का कुठला आहे तो? आणि जर खरंच हा दादर काय, हा का लपूया? अच्छा अच्छा, हा हा, दुसरीकडे चाललीस का? मग तू ह्या रेल्वे स्टेशनला नाही चाललीस ना, फेकाडे? दादा इथून रेल्वे स्टेशन आहे ना? हा, हा, नशीब वाचलीस तू आता माझ्या. ओके, सो आता ना इथे टॉईज आहे. मी मुक्ताला विचार केला की ना काहीतरी खेळणी घेते, पण मग मी विचार केला मी हा फॅन घेते. आमच्या इथे भरपूर लाईट जाते आणि तिला विचारली एवढी गरमीत झोपते. मग मी विचार केला की हा तिला फॅन घेते. आणि उद्या आमच्या क्लासेसचे मॅच आहेत AMA चे. सो आम्ही बॉल घेतले तिथून 6 आणि उद्या सकाळी 8 ची मॅच आहे. इन्स्टावर लाईव्ह येणार आहे मॅच आणि माझ्या युट्यूब चॅनलला मॅचचा व्लॉगही येणार आहे. आणि आम्ही इथून बॉल घेतलेत. किती घेतले का? 6 घेतले. आणि दादाने आम्हाला मस्त डिस्काउंट दिलेला आहे. किती डिस्काउंट दिला दादा? 100 रुपये डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे कितीला पडलं आपल्याला 6 बॉल? 50 म्हणजे 300 ला. अजून त्याचे डिस्काउंट द्या. अच्छा, 300 ला आम्ही 6 बॉल घेतलाय आणि हा पंखा एक घेतलाय. कोणता कलर? चार्जेबल फॅन घेतलाय. लाईट नसेल आणि हा फॅन आहे. आणि 2 ते 3 तास याची हे राहते, चार्जिंग राहते. सो बघू कसं ह्याचा रिझल्ट आहे ते.
सो आता आम्ही ना काहीतरी थंडगार प्यायचं असं हिशोबाने आलो आहोत. आणि तिथे ते काय मिळणार आहे ते फुलजार सोडा करून आणि त्याचं तिकीट इथे काढायचं आणि ही लाईन आहे. ओके, हे श्रीकृष्ण आहे. इथे बटाटा वडा स्पेशल आहे. आणि काय स्पेशल मिळतं इथे? फ्रँकी पण आहे. बटाटा वडा या नावानेच आहे आणि सगळं श्रीकृष्ण बटाटा वडा नावानेच फेमस आहे आणि इथे बाकी ओव्हरऑल सगळ्या गोष्टी मिळतात. पाणीपुरी, फ्रँकी, अजून काय पावभाजी, पिझ्झा, पावभाजी, व्हेज, फुलजार वेज आणि अच्छा हे सगळं तो यांचीच पावभाजी आहे का ही? ओके, श्रीकृष्ण वडा वाला, बटाटा वडा वाला. ओके, सो हा पूर्ण खाऊगली त्यांची तिकीट तिकडे काढावं लागतं, म्हणजे कुपन तिकडे काढावं लागतं. कॅश काउंटर इकडे, इथून कुपन घ्यायचं आणि इथे सगळं काय पाहिजे ते खायचं. पावभाजी, चायनीज वगैरे सगळं आपण बघू. ओके, इथे आम्ही आता फुलजार सोडा पिणार आहोत. ओके, आता ह्याच्यात ना ही काहीतरी मिक्स करणार आहे, त्याने हे सगळं असं बाहेर येणार आहे. ओके, तू टाकते. बाउल सगळं टाकायचं. ओके, असं आहे बाउल सगळं. भारी होतं का? जबरदस्त. ह्याला तोंड लावू शकतो आपण. हा काय हे पिऊ शकतो? मग हे ह्याच्यात टाकायचं इंडियन जुगाड. आणि तो ग्लास खालीच आहे ना अजून. हो, आता फायनली आम्हाला स्टेशन दिसतंय इथून आणि आम्ही तिकीटचं काय आहे? अच्छा, आता तिकीट काढायला चालू आहे. ती काढायची का एसी वाली? ओके, आता एसी वाली तिकीट काढतोय आम्ही, कारण की नॉर्मल ट्रेन मध्ये एवढी गर्दी असेल आणि थोडंसं आता आम्हाला जरा काम व्हायची गरज आहे, बिकॉज घरी जाऊन पण आता मुक्त असणार आहे. सो त्यामुळे चला, हा सगळा दादर आहे. आणि सिद्धीचं असं म्हणणं आहे की जे आपण फिरलोय त्यातलं आपण दादर मधलं फक्त 10% फिरलो. सो जर तुला पूर्ण दादर ऑलमोस्ट कव्हर करायचं असेल तर त्याच्यासाठी तुला एक आठवडा तरी यावं लागेल. तो आठवडा तर नाही येऊ शकत मी, तेवढं तर पॉसिबल नाही. परत 6, 100ला 6, परत ताडगोळे 100ला 6 आणि आम्ही 100ला किती घेतलेत ग? आपण 100ला किती घेतलेत? 12. आम्ही 100ला 12 घेतलेत. त्याला फार येणा करून सोडलेला बिचारायला. ओके, इधर का माल है वो? 30 रुपये. ओके, कुठे जायचं आपल्याला आता? मी मगाशी फुल मार्केट कुठून आहे? तिकडे पुढे आहे. मला फुलं घ्यायची होती. हा का? एवढी गर्दी ना तिकडे. तिथे काय मिळतं? ऍपल वगैरे आहेत का? आता आम्ही तिकीट काढतो. तीच काढायची. स्वतः आम्ही तीच काढतो तिकीट. नाही तर माझी दादर रिटर्न होती. ती म्हणाली आता आपल्याला खूप गर्दी पण भेटेल आणि खूप आता जास्तीत जरा आपण त्रासलोय. सो त्यामुळे आम्ही एसी ट्रेनने जाणार. मी मगाशी एसी ट्रेनचा 1 मिनिटासाठी नाही, अगदीच 10 सेकंदासाठी फील घेतला. मी चढली आणि नंतर मी अशी कशी ट्रेन ही दुसरीकडे कुठे जाणारी नाही ना, पण ती दादरचीच फास्ट ट्रेन होती आणि मला माहितीच नव्हतं. म्हणजे मी किती मागे राहिले, मला हे माहितीच नव्हतं की आता इथे ही नॉर्मली किती रुपये? 70 रुपये का? 70 रुपये सिंगल ना फक्त? बापरे, फक्त 70 रुपये.
सो फायनली आमची ट्रेन आली आहे. आम्ही कल्याण ट्रेन पकडतोय AC वाली. आणि थांबा 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 मी मगाशी ह्या ट्रेनमध्ये चुकून चढली. म्हणजे गावची ट्रेन लागली वाटतं. खाली आहे आणि आम्हाला बसायला मिळणार आहे. सुख एवढं फिरलो एवढं चाललोय ना. खास फक्त ट्रेन एक टाइम 140 रुपये घालवले त्यासाठी. ऐकत नाही तुझं. आता थंडी लागली. हा ऍक्च्युली इथे वॉशरूम पण हवा होता या ट्रेन मध्ये ना. हा सुख आहे ग. लोक खराब करतात ऍक्च्युली, चांगलं यूज नाही करत. पण खरंच ग सुख आहे ग ह्या ह्याच्यामध्ये. भारीच एक्सप्लोर करून झालेला आहे बऱ्यापैकी. म्हणजे पूर्ण दादर तर पॉसिबल नाही आहे 2 दिवसात एक्सप्लोर करणं. पण जिथे जिथे आम्हाला जाता आलं तिथे तिथे गेलो. खाल्लं पण आहे आम्ही बऱ्या ठिकाणी. काही ब्लॉगमध्ये घेतलं आहे, काही ब्लॉगमध्ये नाही घेतलं आहे. सो जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल माझं सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी. आणि अजून मी दादरमध्ये किंवा ठाण्यामध्ये हे 2च म्हणजे सध्या तरी मुद्दा लहान आहे आणि मी आईजवळ राहते. त्याप्रमाणे विचार करून दादर आणि ठाणे याचा विचार करून तुम्ही मला नक्की सांगा मी अजून कुठे गेली पाहिजे आणि ते एक्सप्लोर केलं पाहिजे. तिथल्या गोष्टी मी खाल्ल्या पाहिजेत आणि तिथे मी शॉपिंगसाठी गेली पाहिजे. हे मला नक्की कमेंट थ्रू कळवा. ठीक आहे, चलो बाय, गुड नाईट. सो आम्ही ठाणा स्टेशनला आलेलो आहोत. मी बाय बाय केलं तरी सुद्धा मी हा क्षण कॅप्चर करते, हा मुमेंट. आणि हे बघ इथे काय झालं. तर उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जयंती आहे उद्या. सो त्यासाठी हे सगळं आहे.